नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझं नाव प्रकाश. वेलकम टू माय चॅनल. मित्रांनो, आपला आजचा विषय राहणार आहे फळ, फ्रुट्स विक्रेते आणि खरेदी ग्राहक यांच्यावरती राहणार आहे. मित्रांनो, माझा एक अनुभव तुम्हाला शेअर करणार. तुमचाच असा काय अनुभव असेल तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा. मित्रांनो, फळ हे बाजारामध्ये कुठेही, कधीही, कसेही प्राप्त होत असतं आणि हे फळ आपल्या जीवनातील पौष्टिक घटकामधला एक घटक असतो. मित्रांनो, हे फळ आपण पेशंटला किंवा नातेवाईकांना भेटीगाठीसाठी घेऊन जात असतो. मित्रांनो, आपण जे फळ घेतलेलं आहे ते चांगलं आहे, वाईट आहे, हे केव्हा कळतं? घरी तो पिशवी फोडल्यानंतर आपल्याला ते समजतं. अशी फळं नॉर्मली आपल्याला फेरीवाले किंवा हायवे रोडवरती असे छोटेसे टप्पे टाकलेले असते, छान सजवलेले असतात, अशा दुकानात आपल्याला भेटत असतात. असे विक्रेते आपल्याला येडे बनवून पेढे खातात. येडे बनवून पेढे खातात म्हणजे काय, स्वीटमधनं पेढे आणतात आणि खातात असं नाही. ते आपल्याला मूर्ख, येडं आणि बावळट बनवतात. हे विक्रेते काय करतात, बाजारामध्ये टाकून दिलेला माल किंवा कचरा माल विकत घेतात ₹10-20 किलोनी आणि आपल्याला ते ₹100 चिपकून टाकतात. असा एवढा डिफरन्स दिसतो बाजारामध्ये. चांगल्या दुकानात गेला तर तेच जे ॲपल असतात, फॉर एक्झाम्पल ॲपल तिथं ₹300 ला भेटतात, तिथे ह्या ह्या लोकांकडे ₹100 किलो असतात. 2 किलो घेतले की 150 ला पण देऊ टाकतात. पण हे काय करतात विक्रेते, बाजारामधला कचरा माल आणतात, त्याला पॉलिश करतात, रंग लावतात, कुठल्या रासायनिक प्रक्रिया करतात का माहीत नाही, त्याला स्टिकर चिटकवतात. ते दिसायला खूप छान वाटतं. पण ते घरी आल्यानंतर आपल्याला समजतं आपल्याला लावले. फॉर एक्झाम्पल मी काल गेलो होतो बाजारामध्ये, मला रस्त्यावर दिसला एक फेरीवाला, ते तरी त्याच्याकडून मी घेतले 2 किलो ॲपल. हे फळ बघताना तुम्हाला काय वाटेल? अरे बापरे! किती छान आहे. इथं बघा एक लोगो पण लावलेला आहे. आता दिसत असेल तुम्हाला. हे बघा हत्तीचा लोगो लावलाय. हा हत्ती लहान पोरांचा खेळायचा आहे का कसला काय माहीत नाही, शोचा लावलेला आहे. असंच मी फळ बघितलं, बाबा चांगले फळं दिसले म्हणून मी घरी घेऊन आलो. म्हणून मी काय म्हटलं, हे हत्ती काढू आणि आपल्या बाळाला खेळायला देऊ. बाळाला खेळायला दिलं. बाळ तर खेळलं. बाळाने हे स्टिकर बी फेकून दिलं. असला कसला हत्ती असतो का? आणि मला पण येडं बनवलं. माझे पैसे वेस्ट गेले. बघा इथं काय दिसतं तुम्हाला, मस्त छान काळा डाग. हा छान काळा डाग आहे ना, ते सडलेलं आहे तिथं. आणि ते जाऊ द्या, इथं तर जाऊ द्या. इथं नंतर दुसरीकडे बघितलं, हे बघा इथं दिसतं काय काळं? या अशा पद्धतीचं ॲपल मी 2 किलो घेऊन आलो काल. त्यातले तर 2 किलो मधले तर मला वाटतं 1 किलो तर खराबच निघले. बाकीचं काय आहे बाबा, काय सांगावं? मी फसलो तिथं, म्हणजे मी येडा बनलो. असा येडं तुम्हाला बनवत असतील तर तुम्ही सावध व्हा. त्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला आहे. मित्रांनो, असे ॲपल तुम्ही जर घेत असाल ना, ते ॲपल कितीही चांगले दिसले, बाहेरून दिसले ते, आणि ते असे विक्रेते काय करतात, असे ढीगच्या ढीग असे देतात, तुम्हाला निवडून पण देत नाही पहिली गोष्ट. असे निवडून न देणाऱ्या व्यापाऱ्यांकडे तुम्ही माल अजिबात घेऊ नका. त्यामुळं चांगले ॲपल घ्या, ₹100 एक्स्ट्रा जाऊ द्या, पण चांगल्या दुकानातून घ्या, जेणेकरून आपली हेल्थ चांगली राहील. असे ॲपल खाल्ल्यानंतर असे असे ॲपल तुम्ही जर एखाद्या पेशंटला भेटायला गेलात, त्याला 1 दिवसामध्ये डिस्चार्ज भेटत असेल, तर त्याला 4 दिवस लागतील ना. ते जाऊ दे आता. आता मी हे जर ॲपल जो जिम करणार आहे किंवा व्यायाम करणार आहे, असा तो माणूस काय करतो, आपली हेल्थ चांगली राहावी म्हणून आपण ॲपल खाऊ. पण असेच ॲपल खाणारे लोकं आजारी आजारी नाही का पडणार? हेल्थ त्यांची चांगली वाढायच्या ऐवजी डल होऊन जाईल. म्हणून नेहमी सावध राहावा, सतर्क राहावा, जागृत राहावा आणि चांगल्या दुकानातूनच फळं विकत घ्या, असा मी तुम्हाला सल्ला देईन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल. मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.